हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज आमच्याकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त हा व्लॉग मी तयार केला आहे, तर नक्की बघा. प्रत्येक महिला ही मकर संक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करत असते, पण हळदी कुंकू आपण का नेमकं करतो याचं कारण तरी आपल्याला माहीत हवं. तर हळदी कुंकू करण्यामागचं एक कारण आहे की एक प्रकारे आपण जी महिला आहे, महिलांमधली जी आदिशक्तीचा एक प्रकारे आपण आदर करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी आपण, कारण की प्रत्येक स्त्रीला आपण एका दुर्गेचं, लक्ष्मीचं, सरस्वतीचं रूप आपण समजत असतो, देवीचं रूप समजत असतो. तर त्यांच्यातली ती आदिशक्तीचा एक प्रकारे आपण हळदी कुंकू करून आदर करतो, सन्मान करतो. त्यासाठी आपण मेनली हळदी कुंकू करत असतो. आणि हे जे हळदी कुंकू आहे मकर संक्रांती झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत करत असतात. सगळ्यात पहिले हळदी कुंकवाच्या दिवशी आमच्याकडे आल्या आमच्या मंजूताई, आणि त्यांच्यासोबतच आले होते रोशनदादा, त्यांचे हस्बंड आणि त्यांचा मुलगा सोहम. आणि इथे आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलेलो होतो. सो ते मी एक शॉर्ट व्हिडिओ काढला आहे. जस्ट थोड्या वेळाने गप्पा झाल्यानंतर मग आईंनी ताईंना हळदी कुंकू दिले, त्यानंतर मीही दिले. आणि सोबतच मग वाण जो होता, जो हळदी कुंकवाच्या दिवशी आपण देत असतो, तो आम्ही ताईंना दिला. आणि त्यानंतरच मग हळूहळू प्रत्येकजण ज्यांना आम्ही बोलवले होते सगळेजण यायला सुरुवात झाली. काही बिल्डिंगचे होते, काही ताईंच्या फ्रेंड्स होत्या, ते सगळे आले. आणि त्यानंतर मग गप्पा गोष्टी झाल्या आणि हळदी कुंकू दिल्या गेले, नंतर वाणही दिल्या गेले आणि सोबतच नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि खूप छान प्रकारे आमचं हळदी कुंकू साजरी झालं आणि सगळेजण आले. इवन आम्हालाही आनंद झाला आणि त्यानिमित्तानेच सगळ्यांच्या भेटीगाठी पण झाल्या. आणि हळदी कुंकू म्हटलं की प्रत्येकाची, महिलांना थोडा स्वतःसाठीचा वेळ मिळतो, मैत्रिणींशी भेटायला वेळ मिळतो. आणि त्याचप्रमाणे त्या एकत्र येऊन जसा आनंद उत्साहात तो जो सण आहे हळदी कुंकवाचा, एक प्रकारे सणच आहे, तो साजरे करत असतात. या हळदी कुंकूच्या प्रोग्रामामुळे एक प्रकारे त्यांचं जे रुटीन आहे त्यातूनही त्यांना जरा वेळ मिळतो स्वतःसाठीचा. अशा प्रकारे आज आमचा हळदी कुंकूचा प्रोग्राम साजरे झाला आणि सगळ्यांना डेकोरेशनही खूप आवडलं, सगळ्यांच्या तयारी पण खूप आवडल्या. आणि या निमित्तानेच सगळ्यांशी भेट झाली आणि खूप छान वाटलं सगळ्यांना. इवन आम्हालाही खूप छान वाटलं. आणि तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघितला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.